नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी स्तवन काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे याची माहिती घेणार आहोत. स्तवन म्हणजे स्तुती करणे. मनोभावे स्तवन गायल्यास म्हटल्यास ती देवता आपल्यावर प्रसन्न होते. त्यामुळे स्वामींचे कोणतेही पारायण किंवा इतर कोणतीही सेवा करताना स्वामी स्तवन अवश्य म्हणावे. कोणतीही सेवा करण्यापूर्वी हे स्तवन वाचल्याने त्या सेवेमध्ये ऊर्जा येते आणि आपली सेवा लवकर फलित होते. हे दिंडोरी प्रणीत स्वामी स्तवन असून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय 14व्यामधून हे स्तवन घेण्यात आलेले आहे. या अध्यायामध्ये एक स्वामी भक्त कसा असावा, स्वामींची भक्ती कशी करावी हे सांगितलेले आहे. त्याबरोबरच रोजची देवपूजा करून जी प्रार्थना म्हणजे जे स्तवन म्हणण्यास सांगितलेले आहे तेच आहे हे स्तवन. कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणताना सर्वप्रथम त्याचा अर्थ जाणून घ्यावा. नुसते स्तोत्र न बोलता त्याचा अर्थ काय आहे, त्यातून काय बोध घेता येईल हे बघावे. कारण आपल्याला एखादे स्तोत्र म्हणत असताना त्याचा अर्थ काय आहे हेच माहिती नसेल तर त्याचे आकलन नीट होत नाही. त्यामुळे स्तोत्र मंत्र पठण करताना त्यामध्ये मन रमत नाही, मन एकाग्र होत नाही. तर चला आता बघूया की श्री स्वामी स्तवनाचा अर्थ काय आहे. सुरुवातीला ध्यानमंत्र दिलेला आहे. यामध्ये प्रथम देवता श्री गणपती बाप्पा, विद्येची देवता श्री सरस्वती माता, आपली कुलदेवता आणि गुरूंचे ध्यान करण्यास सांगितलेले आहे. पुढे या ध्यानमंत्रामध्ये स्वामींचे वर्णन करण्यात आलेले आहे. स्वामी महाराज हे त्रैलोक्यपालक, त्रिगुणात्मक, ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल आहेत असे इथे सांगण्यात आलेले आहे. या कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले संरक्षण करावे अशी त्यांना इथे प्रार्थना करण्यात आलेली आहे. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. हे दुःखांचे आणि पापांचे नाश करणारे, पराहून पर असणारे तसेच मोक्ष देणारे यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज आपला जय जयकार असो. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरू. जो सर्व लोकांचा पालन करता आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, सर्व जगाचा जो गुरु आहे, वेदातही ज्यांना वंदन केलेले आहे अशा विष्णुरूपी ईश्वराचा जय जयकार असो. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. वैकुंठात निवास करणारे आपण, सर्व सुखसोयींनी समृद्ध करणारे करुणेचे महासागर, आपण भक्तांचा उद्धार करण्यासाठी अनंत रूपाने अवतीर्ण झाला आहात. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. स्वामी महाराज, आपण अग्नी आणि वायू आहात, आपणच आकाश आणि पाणी आहात. त्याचप्रमाणे ही पृथ्वी, हा चंद्र आणि हा सूर्य देखील आपणच आहात. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. आपण ब्रह्मा, विष्णू आणि शंकर आहात आणि स्वर्गाधिपती इंद्र देखील आपणच आहात. अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे रक्षक देवता. पूर्वेचा इंद्र, पश्चिमेचा वरुण, दक्षिणेला यम, उत्तरेला कुबेर, ईशान्येला ईश, आग्नेयेला अग्नी, नैऋत्येला नैऋत, वायव्येचा वायू, हे सर्व आपणच आहात. कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी. श्री स्वामी समर्थ महाराज, आपणच कर्ता म्हणजे ब्रह्मांडातल्या सर्व घडामोडी करणारे आणि आपणच करविते म्हणजे सर्व घडामोडी करवून घेणारे आहात. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमध्याग्र कोटी नसे पाहता. तुम्हीच या चल आणि अचल संपत्तीचे मालक आहात. तुम्हाला मूळ नाही, मध्य नाही आणि शिखरही नाही, हे सर्व आपणच व्यापलेले आहे. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. महाराज, आपण निर्गुण निराकार असून सुद्धा सेवेकऱ्यांसाठी, भक्तांसाठी, आमच्यासाठी सगुण साकार झाला आहात. आपणच ज्ञानी आहात आणि त्या ज्ञानींचे ज्ञानसुद्धा आपणच आहात. वेदांचाही तर्कचाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णुशंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही. वेदही आपल्यापुढे अडखळतात. आपण सर्व शास्त्रांच्याही पलीकडे आहात. भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री शंकरसुद्धा आपली लीला बघून थक्क होतात. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, शिणला ख्याती वर्णिता. हे सर्वज्ञा, माझ्या अल्पबुद्धीने आपली स्तुती करू तरी कशी. हजारो मुखसुद्धा ही किमया साध्य करू शकत नाही. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पाहावे. आणि म्हणून आपल्या चरणी डोके ठेवून प्रार्थना करतो की आपण माझे सर्व बाजूनी संरक्षण करावे. आपला कृपा कटाक्ष नेहमी माझ्यावर असावा. आता इतुकी प्रार्थना आणाविजे आपल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देईजे सदैव. आता इतकी प्रार्थना करून समर्थांना विनंती करावी की आपल्या या कृपेच्या समुद्रामध्ये या छोट्याशा माशाला आश्रय द्यावा, म्हणजेच आपल्या कृपेने आमचा उद्धार करावा.
पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. पाप ताप आणि दुःख दारिद्र्य यांचे निर्मूलन व्हावे, तसेच या संसारामध्ये सर्व प्रकारचे सुख देऊन परलोकसुद्धा सहजतेने प्राप्त व्हावा. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम स्तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. हा संसार चालवणे तुमच्याशिवाय कठीण आहे. या संसार सागरामध्ये आपल्या नामस्मरण रूपी नौकेने मला पैल तीरावर न्यावे. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे. तुझ्या प्राप्तीसाठी जे मुख्य अडथळे आहेत ते षड्विकार म्हणजेच आशा, मनातील कधीच न संपणाऱ्या इच्छा, कामना, कल्पना, वासना, संशयवृत्ती हे सर्व माझ्याजवळसुद्धा न येवोत. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. आपले गुण वर्णन करण्यास मी असमर्थ आहे आणि म्हणून हे परमेश्वरा, माझ्या मनातले अज्ञानरूपी अंधकार दूर करून त्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रकट करावा. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. आपल्या कृपेने नेहमी शांती आणि समाधान लाभावे, तसाच माझ्यामध्ये खोटा अभिमान शिरू नये. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. या संसार दुःखाचे निरसन करावे. आपल्या भजनामध्ये नामस्मरणात आम्ही दंग व्हावे आणि खोट्या आणि निरर्थक गोष्टींपासून आमचे मन नेहमी लांब राहावे. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवंत. नेहमी साधू सज्जन यांचे सत्संग लाभावे, सहवास लाभावा आणि जो तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे तो भवसागर आपल्या नामाने पार व्हावा. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. या जगामध्ये वावरत असताना कधीच कुठला विकल्प मनात येऊ नये आणि मुखामध्ये नेहमी सत्याचाच वावर असावा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. माझ्या परिवाराचे भरण पोषण व्हावे आणि माझ्याकडून योग्य त्याच मार्गाचा अवलंब व्हावा. स्वामी महाराज इतके मागणे पूर्ण करावे अशी विनंती. असून या संसारात प्राशीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलागे. संसारात असूनसुद्धा मी आपले नामस्मरण सदैव करत असेन आणि त्याचमुळे मला प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळी साध्य करता येईल. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. हे स्वामीनाथा, माझ्या ठाई असणारी ही जी मीपणाची वृत्ती आहे तिचा नाश करणारे आपण आहात. आपणच करते आणि करविते आहात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरुदेव हेच भगवान शिव आहेत आणि गुरुदेवच साक्षात साकार स्वरूप आदी ब्रह्म आहेत. त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो. तर हे होते श्री स्वामी सवन आणि त्याचा अर्थ. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.